कोल्हापूरचा मान, जिथे राजेशाही सौंदर्याला मिळते हिऱ्यांच्या लखलखीत तेजाची साथ। हिऱ्यांची ही नजाकत केवळ सौंदर्य खुलवत नाही, तर ती ठरते तिच्या घरंदाज अभिमानाची एक तेजस्वी ओळख। परंपरेचा वारसा आणि नव्या पिढीचा विश्वास, यातूनच घडतीये एक नवी संस्कृती, जिच्या कणाकणात भिनलीये हिऱ्यांसारखी नितळ शुद्धता। राजेशाही परंपरा उजळते पिढ्यानपिढ्या। महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर। राधानगरी तालुक्यातील तळाशी इथं जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव आणि सरपंच बबन उर्फ चंद्रकांत जाधव यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे। पुढील काही महिन्यात तळाशी ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मनभेद आणि मतभेद वाढून संघर्ष उफाळून आलाय। या राजकीय संघर्षामधून हाणामारीचे प्रकार वाढलेत। या राजकीय वादातून दोन्ही गटांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला असून दोन्ही गटांनी राधानगरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्यात। तळाशीचे सरपंच चंद्रकांत उर्फ बबन जाधव यांनी 26 एप्रिल रोजी रात्री चारचाकीतून जात असताना संशयितांनी रस्ता अडवून हल्ला केल्याची तक्रार केली आहे। लोखंडी रॉड आणि काठ्यांनी जमावानं गाडीची तोडफोड करत काच फोडली असून या हल्ल्यात संजय गोविंद जाधव आणि संजय बापू पाडळकर यांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार कृष्णात खामकर करतायत। दरम्यान याच दिवशी रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांच्या गटातील सदाशिव चव्हाण यांच्या घरासमोर विरोधी गटानं हल्ला केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। संशयितांनी बेकायदेशीर जमाव करून घरात घुसखोरी करत दगडफेक, काठ्या आणि लोखंडी पाईपनं घराची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे। तसंच फिर्यादींच्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी सुमारे 20 ते 22 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक करतायत। दोन्ही गुन्ह्यांमध्ये लोखंडी रॉड, काठ्या, पाईप यांचा वापर करण्यात आलाय। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या घटनेमुळे तळाशी गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय।